मित्रांनो नमस्कार, मी श्रीधर ढगे मुंबई येथून OTT न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा आज तिसरा दिवस होता। आझाद मैदानावर मुंबई येथे त्यांचं उपोषण सुरू आहे। त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने मराठा बांधव जे आहेत ते आज सुद्धा मुंबईत दाखल झालेले आहेत आणि आंदोलन अत्यंत शांततेच्या मार्गाने सुरू आहे। मुंबई महानगरपालिका असो, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असो, येथे सुद्धा आंदोलकांची मोठी गर्दी आहे। आंदोलक घोषणाबाजी करत आहेत आणि आपल्या भावना व्यक्त करत आहेत। म्हटलं कुठेही चुकीच्या पद्धतीने किंवा कायदा हातात घेतला जाईल असं कोणतेही वर्तन आंदोलकांकडून गेलेलं नाहीये। पोलीस सुद्धा आंदोलकांना सहकार्य करत आहेत। जागोजागी मोठा पोलीस बंदोबस्त लावलेला आहे। दरम्यान सरकारकडून या आंदोलनाची पाहिजे त्या प्रमाणात दखल घेतल्या जात नाही असे संशय निर्माण करणारे चित्र आता या तिसऱ्या दिवशी माध्यमांमधून समोर येत आहे। कारण आज राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जी मंत्रिमंडळाची उपसमिती नेमण्यात आलेली आहे त्या समितीने सकाळी 11 वाजता बैठक घेतली आणि या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन जी काही माहिती दिली ती जुनीच माहिती आहे। त्यामुळे नवीन हालचाली काही नाही आहेत आणि देवेंद्र फडणवीस असो किंवा एकनाथ शिंदे असो, उपमुख्यमंत्री अजित पवार असो यांनी अद्यापही याबाबत स्पष्ट असे काही संकेत दिलेले नाही आहेत। का करू पाहू असे त्यांची जे काही स्टेटमेंट आहेत ते मीडियात येत आहेत, मात्र प्रत्यक्ष समोर येऊन कोणताही ठोस निर्णय किंवा ठोस आश्वासन जरांगे पाटील यांना देण्यात आलेलं नाही। कुणबी आणि मराठा एकच आहेत, त्यामुळे सरसकट कुणबी मराठा हे सर्टिफिकेट द्यावे आणि मराठा समाजाला OBC मध्ये समाविष्ट करावं अशी मागणी जरांगे पाटील यांची आहे। त्या मागणीवर ते ठाम आहेत। आज सायंकाळी आझाद मैदानावर त्यांनी पत्रकार परिषद घेतली। ती पत्रकार परिषद सुद्धा आपण कव्हर केलेली आहे। जरांगे पाटील यांनी आपली अभ्यासपूर्ण मतं मांडली आहेत आणि कसं रीतसर आरक्षण देता येतं हे त्यांनी सांगितलं आहे। मात्र तरीसुद्धा सरकार त्यांच्या मागणीकडे का दुर्लक्ष करते हा फार मोठा प्रश्न आहे। आणि दुसरीकडे मुंबईसारख्या मेट्रो सिटीमध्ये रोज होणारी गर्दी आणि काही चुकीच्या लोकांकडून गुणरत्न सदावर्ते असो किंवा जी काही भाडोत्री मंडळी कुणी काय पेरली आहे किंवा त्यांचा बोलवता धनी कोण आहे हे माध्यमांसमोर येऊन अत्यंत चुकीचे आणि खालच्या स्तरावर स्टेटमेंट करत आहेत। कुठंतरी आंदोलन चिघडलं पाहिजे यासाठी IT सेल सुद्धा कामाला लागलेला आहे। त्यामुळे आता या आंदोलनाला लवकरात लवकर एका चांगल्या वळणावर नेऊन सरकारने थांबवणं अत्यंत गरजेचं आहे। मनोज जरांगे पाटील यांनी याबाबत आपली भूमिका मांडली। आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस होता आणि उद्यापासून ते पाणी सुद्धा घेणार नाहीत आणि जरांगे पाटलांची प्रकृती बिघडली किंवा त्यांना काही थोडं अस्वस्थ झालं तर आंदोलक मात्र आणखी आक्रमक होतील आणि नंतर हा प्रश्न जो आहे हा आवाक्याबाहेर राहील आणि मुंबईच नव्हे तर राज्यभर सुद्धा एक मोठं आंदोलन पेटू शकतं। त्यामुळे सरकारने याबाबत तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे। आणि मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद जी झाली त्यात त्यांनी जे मुद्दे मांडले ते सुद्धा मी आता तुम्हाला त्यांचा व्हिडिओ दाखवणार आहे। त्यापूर्वी तुम्ही आपले OTT न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि एक चांगला सामाजिक संदेश महाराष्ट्रामध्ये गेला पाहिजे। OBC बांधव असो, मराठा बांधव असो यांच्यामध्ये एकोपा राहिला पाहिजे। OBCंवर अन्याय होणार नाही आणि मराठ्यांना न्याय मिळेल अशा प्रकारचं धोरण सरकारने लवकरात लवकर राबवावं आणि त्या पद्धतीने निर्णय घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला एका चांगल्या वळणावर नेऊन थांबावं असं या निमित्तानं मी मत व्यक्त करतो। तर चला पाहूया मनोज जरांगे पाटील पत्रकार परिषदेत काय म्हणाले। धन्यवाद। त्यांना अडवण्याचा प्रयत्न झाला, जोरदार घोषणाबाजी झाली, त्यांच्या विरोधात शरद पवार आंदोलक आक्रमक झाले होते। आंदोलक बघावं लागेल। माझी मराठा समाजाच्या पोरांना सांगणार की कोणताही नेता आला
तो भाजपचा येईल, तो विरोधी पक्षाचा येईल. आपल्या पोरांनी त्याला ताण देऊ नका. आपल्या व्यासपीठावर आलेला आपला दुश्मन जरी असला तरी त्याला सन्मान द्यायचा शिका. नसता मग नेते यायला भीती तिकडे येणार नाही. मला आता पत्रकारांनी सांगितलं कोणीतरी मोगा गोंधळ घातला. नेते आल्यावर तुम्ही गोंधळ घालणार असले तर तुमच्याकडे कोणी येणार नाही. विरोधी पक्षाचा असो किंवा जो भाजपचा असो, कोणी जरी आलं तरी आपल्या जोवर आपल्याला सहन होत आहे तोवर सन्मान करा. ज्यावेळेस आपल्याला वाटणार आहे आरक्षण भेटत नाही त्या टायमाला बघू आपण काय करायचं. पण सध्या कोणत्याही विरोधी पक्षाचा, राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप, शिवसेनेचा कोणाचा आला, एकाही पोरानं त्याला इथून पुढे माघारी बोलू नका. त्याला सन्मान आला, सन्मानाने वाटा लावा. बघा आता तुमच्यावर जबाबदारी. तो गोंधळ घालणारे कोण आहे ते बघावं लागेल आपल्याला. व्हिडिओ असेलच त्याचा सरकारने पाठवलेले आहेत का. मी मागेच सांगितलं ते सरकार दखलगिरी झाले. माझे पोर असं करत नाही, ते सरकारचेच असू शकते तेव्हाच ते असं करते. म्हणजे त्यांना ते घडूनच आणायचे. त्यामुळं पोरं सावध राहा. कोणता नेता आला त्याला त्रास देऊ नका, थोडे सावध राहा. बाकी मी सगळं बघतो. मी यांची पाठपुराला पक्का आहे. वाहनांना महागारी जायला लावतात, काही ठिकाणी रस्ते अडवले जात आहेत, वाहनं महागारी फिरवायला लावले जात आहेत. अशा पण काही घटना समोर कोणाचे वाहन महागारी लावते. सर्वसामान्य जे रहदारी करतायत, चालतात वगैरे, रस्ता सामने घोषणाबाजी करणे किंवा वाहनं असं काही किरकोळ घटना नाही. पोरांना सांगणं आहे की रस्त्यात फक्त गाड्या लावू नका, तुम्ही मैदानावर लावा. आणि मग तुम्हाला तुमची गाडी सुरक्षित असली तुम्हाला मुंबईत येता येईल. मग बार ते सांगायला लावू नका. आता बोलायला जास्तीचा त्रास होतो. त्यामुळे सांगितलं तेवढं ध्यान ठेवा. कायम सगळ्यांनी शांतता ठेवा. मरीन लाईन्सला समुद्रात उतरत आहे. समुद्रात आपल्यालाच धोका होऊ शकतो. उतरले होते का? कशाला उतरले होते? म्हणले ना समुद्रात फिरून या, जरा विमानतळ बघा. मोकर जाऊ ना, समुद्रात जाऊ नका. तिकडं समुद्रात एक बी गेलं नाही पाहिजे. तिकडं आला एखाद्याला लागन काय होईल. अजिबात मला तिकडे गेलेला मला दिसला नाही पाहिजे. आता पाण्यात आजूबाजूने पाहिलं ठीक आहे, परंतु पाण्यात मला एक बी माणूस गेलेला नाही पाहिजे. तुम्ही तुमच्या घरी जा. तिथं आपल्याला जिंकायचंय. एक माणूस महत्वाचा आहे. त्यामुळे ते पाणी चांगलं नाही शरीरासाठी. ते खारं पाणी आहे, त्यामुळे त्यात उतरू नका. आरक्षण उपसमितीची आज 2 वेळा बैठक झाली. त्या बैठकीमध्ये एक पेच प्रसंग आलेला आहे की सरसकट कुणबी संबोधनात सुप्रीम कोर्टाचा नकार आहे. आता ते तुमच्याकडे कसं यायचं असा एक प्रश्न एकाच अडकले. आता तेच आहे महाधिवक्ता म्हणजे ॲडव्होकेट जनरल ऑफ महाराष्ट्र त्यांनाही तिथे बोलवलं होतं. आता ते त्यावर काय तोडगा निघू शकतो याची तपासणी करतात. महाधिवक्ता कुठले? राज्याचे बरं. नाही, तोडगा सोपं आहे. सरसकट शब्द तुम्ही लावूच नका ना. जर सुप्रीम कोर्टाचं आणि केंद्राचं म्हणणं आहे असं तुमचं म्हणणं आहे, उपसमितीची 2 वेळा काय बडबड करणारी. इकडं काय चाललंय काय नाही, काय सारखे चालले ते तुमच्या अंगात.
जर तुमचं म्हणणं आहे उपसमितीची 2 वेळेस आज बैठक आहे, मला तर माहित नाही, तर काय निर्णय केंद्र सरकारचा का सुप्रीम कोर्टाचा सरसकटला प्रॉब्लेम आहे असण्याचं कारण नाही, पण त्याला पर्याय दुसरा पण तुमच्याकडे 58 लाख नोंदीचा आधार आहे, त्याच आधारावरती मराठा आणि कुणबी एकी JR काढा म्हणतो आपण, त्याच्यावरच बैठक झाली ना, मराठा आणि कुणबी एकी याच्यावरच JR काढायला 58 लाख नोंदीचा आधार आहे. ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत आणि ज्या मराठ्यांच्या सापडलेल्या नाही त्यांची पोटजात उपजात म्हणून आपण आरक्षण घ्या सरसकट शब्द वापरूच नका ना. त्या 58 लाख नोंदीच्या आधारावरती JR काढा, अध्यादेश काढा की मराठा कुणबी ही पोटजात उपजात आहे. तोच कायद्याचा 2012चा रूल सांगतो. 1967 पासून 2001, 2000 आणि त्याच्यानंतर 2012च्या कायद्यानं ओबीसी आरक्षण मजबूत केलं. म्हणजे तुम्ही व्हॅलिड होताय 2012च्या कायद्याने. तुम्हाला व्हॅलिड करायचं असेल, तुम्हाला ओबीसी आरक्षण द्यायचं असेल आणि तुमच्याकडे जर आधार असेल, महत्वाचे 4 मुद्दे सांगितले कारण प्रश्न महत्वाचा म्हणून सांगितले, व्हॅलिड करायला आणि तुम्हाला पोटजात उपजात म्हणून आत घ्यायला 2012च्या कायद्यानुसार 58 लाख नोंदीच्या शिंदे समितीच्या अहवालावरती मराठा आणि कुणबी पोटजात उपजात म्हणून आत घ्या. ज्याला घ्यायचं ते घेईन, ज्याला नाही घ्यायचं ते घेईन, सरसकट म्हणायची गरज नाही. दुसरा जो तुमचा आग्रह आहे की हैदराबाद आणि औंध त्या संदर्भात सातारा त्या गॅजेटच्या संदर्भात दुपारी काहीतरी चर्चा झाली होती. ती काय चर्चा झाली, तुम्ही काही पुन्हा सगळे डॉक्युमेंट अगोदर दिले होते ना, पण अजून काही देत आहेत का सरकारला? आणि सुप्रीम समितीचा एक विषय एवढं सांगतो. हे बघा, आम्ही तुमच्या म्हणण्यानुसार आम्ही अभ्यासकांशी फक्त चर्चा केली. आम्ही कसलीही डॉक्युमेंट सरकारला देणार नाहीयेत. त्याचं कारण असं, सरकारनं 13 महिन्यापूर्वी डॉक्युमेंट घेतले. आता देऊन उपयोग नाही. आता डॉक्युमेंट देऊन काय करायचं? सरकारनं 13 महिन्यापूर्वी हैदराबाद संस्थानकडून तिथल्या मुख्य सचिव आंध्राच्या आणि आपल्या मुख्य सचिवांनी दोघांनी मिळून त्या पप्प्या अटेस्टेड केल्या. नुसतं पप्प्या उचलून जर आणल्या असत्या, इथल्या मागासवर्ग आयोगाला, राज्याच्या केंद्राच्या मागासवर्ग आयोगाला, कॅबिनेटला आणि इथल्या समितीला आणि 2012च्या कायद्याला, म्हणजे 5 विषयाला ही पंचसूत्रीय याला त्या मान्य झाल्या नसत्या. म्हणून इथली समिती आणि इथल्या मुख्य सचिवांना ते तिकडच्या मुख्य सचिवाकडून अटेस्टेड करून आणणं आवश्यक होतं, ते आणलेलं आहे. आता आमची चर्चा फक्त एवढ्यासाठी झाली, डॉक्युमेंट द्यायचे म्हणून नाही, पुन्हा हे द्यायचे मग ते पहिले, त्याच्यासाठी फक्त चर्चा झाली काय केलं पाहिजे. सातारा संस्थांचे गॅजेटियर आणि हैदराबादचे गॅजेटियर याच्यासाठी मी 1 मिनिटाचा वेळ द्यायला तयार नाही असं त्यांना सांगितलेलं आहे. म्हणून त्यांनी त्याच्यावर धावाधाव चालली आहे. कारण सातारा संस्थांचे गॅजेटियर असं एकदम सोपा विषय, पश्चिम महाराष्ट्र पुरा बसतो आणि हैदराबादचा गॅजेटियर त्यात मराठवाडा. हैदराबादचा गॅजेटियर सांगतं मराठवाड्यातला मराठा हा कुणबी, म्हणून त्यांना काही देण्याची गरज नाहीये. त्यांनी शिंदे समितीनं सरकारला आवाज देणं गरजेचं आहे. सरकारनं स्वीकारवून किंवा स्वीकारायच्या आधी त्यांनी राज्य मागासवर्ग आयोगाकडून तो घेणं गरजेचं आहे. 2 ते 3 प्रक्रिया आहेत. पहिली प्रक्रिया, शिंदे समितीनं 13 महिन्याचा अभ्यास केला. इथे मी त्यांना मीडियात विचारून घेतलं, ते बोलले आता त्यांना बदलता येणार नाही. ते अहवाल आता सरकारला देणं गरजेचं आहे. सरकारने कॅबिनेटनं तो स्वीकारून तो मागासवर्ग आयोगाकडे द्यायचा का आधी त्यांनी स्वीकारायचा का आधी मागासवर्ग आयोगाकडे द्यायचा हे त्यांचं ते ठरवलं.
मग ते मागासवर्ग आयोगाकडे सुद्धा जाणं खूप गरजेचं आहे. 2012चा कायद्याचा रूल आहे, त्या रूल प्रमाणे ते करायला लागतं. नसता तुम्हाला आधी घ्या नंतर घ्या, तुम्ही तो घ्या आणि ते टिकवायची पण जबाबदारी तुमचीच आणि अंमलबजावणी करायची जबाबदारी तुमची. पण माझं मत आहे टिकवाय फिकवायचा हा विषय काढायची गरज नाही. 150 वर्षापूर्वीच्या नोंदी आहेत, त्या कोणाच्या बापाला काही होत नाही तिथे, त्यामुळे लोक फाटे फोडण्यात मजा आहे. अडचणी अशी एक सांगितलं जाते की शिंदे समिती आहे, तो काही आयोग नाही आहे. सुप्रे समिती आयोग जो राज्य मागासवर्ग आयोग आहे त्यांनी हे सगळं केलं पाहिजे, तेव्हा कुठेही होऊ शकतं. पण त्याचा कोणी केलं पाहिजे? मागासवर्ग आयोग आणि सुप्रे समिती, मागासवर्ग आयोगाची सुप्रे समिती आहे ना, तिने केलं पाहिजे. ही फक्त समिती आहे, शिंदे आयोग नाहीये असं म्हणणं आहे. कोणाचं म्हणणं आहे? म्हणजे एकूण अभ्यासकांनी सगळ्यांचं कोण अभ्यासक? सगळे ओव्हरऑल चर्चा, सगळ्यांनी मला नाव सांगा ते. ओव्हरऑल सगळं ते अभ्यासक बेकार जाऊन असू शकतो. शिंदे समितीचं मी सांगतो फोडून तुम्हाला, आम्ही खेड्यात देत पण अक्कल येत म्हणून ते एवढं लढतो ना. जो कोण अभ्यासकांनी तुम्हाला सांगितलं ना, ते एक नोंद बी आतापर्यंत पत्रात नाही पाडले मराठीच्या. आपण 58 लाख म्हणजे 3 कोटी मराठी आरक्षण आतापर्यंत. तो कोण हुशार समन्वय अभ्यासक आता होते एक नोंद बी समस्या देऊ शकला नाही. कशाला ज्ञान पागळ येतो झोप ना आगना तिला घरी बसून. तुम्हाला क्लिअर सांगतो, शिंदे समितीचं काम आहे नोंदी शोधणं, प्रमाणपत्र देणं पण त्यांच्या हातात आहे, व्हॅलिड देणं पण त्यांच्या हातात आहे. पण जर संबंधित मंत्रालयानं ते अधिकार जर त्यांचे काढून घेतले हरकत नाही. संबंधित मंत्रालय प्रमाणपत्र पण देते आणि व्हॅलिड पण देते. पण शिंदे समितीचं सगळ्यात महत्वाचं काम आहे नोंदी शोधणं, त्याचा अहवाल तयार करणं. त्यांनी तो अहवाल तयार केला, त्याचे 3 खंड तयार केले. गप्पानारे पागल जावो, तुम्ही आयुष्यात कधी फोटो बघितले आहे का नाही? त्यांनी त्याचे 3 खंड बनवले, सरकारला दिले. हे काम शिंदे समितीचं. एकदा जर सरकारनं अहवाल स्वीकारला, देव जरी आला तरी ते अधिकृत होत्या, ते कोणी रोखू शकत नाहीये. आता पुढची प्रक्रिया काय? सरकारनं तो अहवाल स्वीकारून त्याची अंमलबजावणी करणं. मग त्यांना आता मागासवर्ग आयोगाकडे द्यायच्या आधी म्हणतो आम्ही देणं तर गरजेचं आहे का, त्यांनी स्वीकारून कॅबिनेट समोर ठेवून मग मागासवर्ग आयोगाकडे देऊन अंमलबजावणी करायची. एवढे 2च प्रयोग साधे आहेत, ते 5-5 मिनिटाचे आहेत. तुम्ही एवढं सोपं करून सांगता, मग इतक्या मोठ्या बैठका घेण्याची समितीला सरकारला काय वेळ येऊ लागलेली आहे? का असं होतं? तुम्ही एवढं सोपं करून सांगता आणि ते सहज शक्य म्हणतात. पटेल, त्या समितीमध्ये ना त्या शिंदे साहेबांनी वेळ वाढवून मागितलाय. संदीप शिंदेनी यांच्याकडे विखे पाटलांकडे वेळ मागितलाय, असं विखे पाटलांनी. कशासाठी वेळ पाहिजे? शिंदे समितीला अहवाल द्यायला. कशाची झाली नोंदणीची? 11 महिने काय केलं? बजेट तळीले काय? असं नसतं, वेळ काढू का नाही आता नसतं. हे गरीब काय तुम्ही पागल समजेल काय? आण मुंबईला न्या जमा घरी, आण मुंबईला न्या जमा घरी. बापाचे पेंड आहेत काय? समज नाही आता, एकदम सोपं. 13 महिने काय केलं? भंगार चाळे नाही करायचे, खरं आहे ते बोलायचं. बोल आमच्यापाशी येऊन आम्ही सांगतो तुला. GR काढला पाहिजे ही तुमची मागणी. GR काढून मला अंमलबजावणी पाहिजे. ते पण प्रक्रिया कायद्याच्या सगळ्या. तुम्हाला त्या सगळ्या प्रक्रिया पार कराव्या लागणार आहेत. मागासवर्ग आयोगाकडे, शिंदे समितीकडे सरकारला अहवाल स्वीकारावा लागेल. वेळ पडली कॅबिनेटच्या हातात जर हे विषय नसेल, यांना विशेष अधिवेशन बोलावं लागणार आहे तेवढ्यासाठी. कारण प्रक्रिया लहान नाहीये आणि हे घडून आणावं लागणार. याचा अर्थ सरकारची मानसिकता आरक्षण देण्याची नाही असं तुम्हाला वाटतंय का? सरकारची आरक्षण देण्याची मानसिकता नाहीची. तुमचा माझा प्रश्न एकच आहे, म्हणून तर मुंबईत बसलोत ना. आता तुम्ही नुसती मजा बघा,
पोरं कशा नीट करते त्यांना. आणखी तर शनिवारी रविवारी पुढच्या आमचे पुरेच येणार आहेत. हे तरी पोट्टे येत ऐकत येत. एकदा जर आमच्या धोत्र आले ना, ते धोत्र कुणालाच पूजित नाही. ते कुणाला बी त्यांच्या धोत्रात घ्यायला मात्र सुद्धा धोत्रात घेतले. आपण कधी खोटं बोलत नाही आणि मी जे बोलतो ते राज्यात करतो. पुढच्या शनिवार रविवारी बघा तुम्ही, तिकडचा आमचा सगळा मेन माल यायचा राहिला नाही. मेन माल कशी हगल लावता तुम्ही ती मजा बघा. पाटील, तुम्ही आता जे म्हणलात की सरसकट म्हणू नका, तुमची मागणी तर सरसकट आहे. तुम्ही आता म्हणलात की सरसकट म्हणू नका, पण तुमची मागणी तर सरसकटच आहे. मग ती सरसकटची मागणी बदलली आहे का? नाही, सरसकटची मागणी बदलली नाही. तुम्ही कन्फ्युजन करू नका. सरसकटच होतंय. मराठा आणि कुणबी एक हे 58 लाख नोंदीच्या आधारावर तुम्ही GR काढा. 2004चा आधार आहे त्याला. आणि नसल बी तरी पोटजात उपजात म्हणून तत्सम जात म्हणून तुम्हाला ती आरक्षणात मराठी घेता येते. तर फक्त तेवढंच करा, ते सरसकटच होतंय. तुम्हाला काय करायचं आम्ही आमचं बघू ना. महासंघानं एक निर्धार केलेला आहे की काही केल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारनं मान्य करू नये. त्यासोबत OBC मधून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये अशा पद्धतीने उद्यापासून त्यांचं राज्यभरात सातत्य बोलणं चालू होत आहे. हा बघ, त्यांचं कामच असतं देऊ नका म्हणणं. कायदा त्यांच्या म्हणण्यात चालत नसतो. सरकारला मराठीची पण तेवढीच गरज. एकदा जर महायुतीपासून जर मराठा बाजू सरकारला ना, त्यांचा ग्रामपंचायत सदस्यता येणार नाही. मी खोटं नाही बोलत तुम्हाला. आडमोठा बोलत नाही, तुम्हाला खोटं बोलत नाही, किंवा त्यांना घाबरीत नाही, किंवा सरकारला धमकी देत नाही. एकदा जर आता ह्या मुंबईच्या मोर्चात जर सरकारने काही दिलं नाही, त्यांचं जर ऐकलं, ओबीसीचं कोणाचं म्हणतात तुम्ही 2-3 नेत्याचं, तर मराठ्यात जर लाट पसरली नाराजीची, खोटं बोलत नाही तुम्हाला, प्रत्येक वार्डात 40-50 कवाना मराठीचं मतदान. ग्रामपंचायत सदस्य पाडायला तेवढं लय झालं. नगरसेवक पाडायला 200-400 मतदान लय झालं. एका मतदारसंघात लाख मतदान आहे. आमदार पाडायला 20,000 मतदान जरी विरोधात गेलं तरी तिची फुकट लागेल. त्याच्यामुळं आता जर मराठी सुद्धा सरकारला तेवढीच गरज आहे. आणि त्यांनी जर याचं हे केलं, काही राहणार नाही, त्याचं काहीच राहणार. भुजबळ कामाला लागले. भुजबळांनी सगळ्या ओबीसी संघटनांची मुंबईत बैठक बोलवलेली आहे. आरक्षणाच्या हालचाली सुरू आहेत. नाही, त्याला नाही मोजेत वाढ. त्याला मोजेत नाही, त्याला कामच काय दुसरं. संघटना गोळा करेन, नामकं गोळा करेन, त्यांना पैसे देईन, दुसरं काय करता येतं त्याला. त्याला काही आम्हाला ओबीसी आरक्षणात जाण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. कोणीच ओबीसी आरक्षणात आम्ही जाणार. आंदोलन जसं ऍक्टिव्ह झालं तसं भुजबळ ऍक्टिव्ह व्हायला लागले. आणि ते पहिलेच कामातून गेले, त्याचं 50 बऱ्या काय नाव घेता भंगार जाऊन येतं. गेल्या 3 दिवसांपासून पत्रकार तुमच्या आंदोलनाचं वार्तांकन करतात, मात्र त्यांच्यावरच हल्ले व्हायला लागले, दगड मारली जातात. महिला पत्रकारांचा मी सांगितलं बाबा, एवढं मनावर नका घेऊ. खेड्यातले पोर आहेत, पत्रकार बांधवाने एवढं मनात नका घेऊ. ते खडे मारले काही त्यांना थोडी, आता म्हणून मीडियासमोर वेगळी सवय. ते कुठे गेले तर त्यांना थोडासा सवय आहे थोडीशी. थोडं तुमचे लेकर आहेत ते खेड्यापाड्यातले आलेले, थोडं पत्रकार बांधवाने पण समजून घ्या. आणि पोरावर तुम्हाला सांगतो, त्यांना खडे नका आणतो रे. पागलसारखं वागू नका. पुऱ्या राज्यात आपली गोरगरिबाची मागणी, आपल्या वेदना ते दाखवली. थोडं समजून घ्यायचा. मुंबईभर, पुऱ्या मुंबईत पत्रकारांना थोडा सुद्धा त्रास देऊ नका. थोडा सुद्धा देऊ नका. पत्रकार मुंबईत कुठं असो, चांगली असो वाईट असो, जशी काय असेल ते असो, पण काही म्हणू नका. आणि पत्रकार बांधवांना सांगणे, खेड्यापाड्यातले लेकर आहेत ते, बाबा तुमच्या लेकर म्हणून थोडंफार सहन करा, जाऊ द्या.
आज 3रा दिवस आहे, उद्या 4था दिवस असेल. हे दिवस वाढत चाललेले आहेत आणि तुमची तब्येत आता हळूहळू ढासळत चाललेली आहे. मागचे उपोषण पाहता लक्षात येतं की उद्यापासून तुम्ही इथून उठाल की नाही आम्हाला वाटत नाही, कारण 4-5-6 दिवसापासून तुम्ही उपाशी आहात. तर मग हे आंदोलन पुढं कसं जाणार असा एक प्रश्न आहे. सरकार एका बाजूला बैठका घेत आहे आणि ते म्हणतात की अडचणी आहेत, तेच आहे, आणि तुम्ही म्हणताय कसं होणार याचं आउटपुट? हे बघा, मी तर मरोज तरी उठणार नाही. आपली एक तर विजय इथून जाणार नाही तर मग अंतयात्रा गावाकडे जाणार. आपण हटत नाही, मी हटत नाही. मी एकदा बोललो ना, मी ते करतो, माझा स्वभाव आहे. मी जीवन जगण्यात महत्व नाही देत. मी आयुष्य आरामाला महत्व देणारा माणूस नाहीये. आयुष्य आरामाला कुणी महत्व दे, मी समाजाच्या आयुष्य आरामाला महत्व देतो. नसता इतका जीव जाळून घेतला नसता. बघा, आता 2 डॉक्टर आले, त्याला नाही रक्त निघलं माझ्या अंगात. विचारा त्याला, रक्तच नाही निघलं. त्याने मस्त टोचल्या, ते काय करून चेप्ट होतं ते मग चेप्ट पोचून बघितलं काय कर, त्याला काहीच नाही आले. मी स्वतःच्या शरीराचे कधी विचार नाही करत. समाज मला किती सुखी करताय, आनंदी करताय, यासाठी मला काय योगदान त्याच्यासाठी देत आहे. मी सांगितलं त्या दिवशी, मला जर देवेंद्र फडणवीस म्हणला तुला लयच समाजाची माया आहे, तुला आरक्षण देतो पण तू अंगाचा पूर्ण कातडा काढून दे, एका क्षणात काढून दे. मी मरणारा नाही वेळ. एका गरिबाच्या घरातून मी आलोय. मला समाजाचे लेकराचे किती हालत माहिती. तुम्हाला पद कधी येते, पैसा कधी येईल. एकदा जर लेकी बाळीचं वाटलं झालं, पोराचं वाटलं झालं, पुन्हा नाही येणार. आज मला सांगायचं नाही तरी सांगतो, विरोधी पक्ष नेता मोगा बसला होता, मला आधी माहित नव्हता. त्यांनी सांगितलं, ते म्हणले 3दा माझी पोरगी हुकली आणि कोणते प्रमाणपत्र नाही गेली तर मोठ्या कॉलेजला माझी पोरगी लागली. विरोधी पक्ष नेता याच व्यासपीठावर म्हणला, मला माहित पण नव्हतं. गरीब श्रीमंतांसाठी किती आरक्षण महत्वाचं आहे आता हे लोकांना कळायला लागलंय. म्हणून माझं म्हणणं आहे, मी मरायला भेट नाही. सरकार बैठका घेत आहे, वेळ काढूपणा करत आहे. मी खुला चॅलेंज दिलेलं आहे. तुम्ही देवेंद्र फडणवीसने मला इथं गोळ्या घातल्या तरी मी मरायला तयार आहे. त्यांनी मला जेलला उचलून दिलं तरी माझं जेलला मरून खुशी सुरू राहणार. आणि इथं जरी बसलं तरी एक तर विजय घेऊन जाणार आहे आता, नाही तर मग यंदा यात्रा जाईल. मी कुठं म्हणतो आरक्षण द्या, मी याच्यापेक्षा काय करू शकतो. माझ्या समाजासाठी मी इतकं जगतोय, इतका मी उपाशी तापाशी राहतो, इतकं रक्त चालतो. पोरं बाळा लेकरा बाळा मोठे व्हावत म्हणून मी जगतो. मी माझं पूर्ण शक्तीपणा लावू शकतो. सरकार देणार का नाही त्याचा प्रश्न. पण तुम्हाला एक सांगतो, सांगायचं नव्हतं पण सांग. जर असंच होत राहिलं नंतर मुंबईत पोरावर कुठं काठीनं फिटीनं मारलं, काठीनं फिटीनं जर मारलं तर जवाहर पासून मुरबाड शहापूर पर्यंत, शहापूर पासून कल्याण पर्यंत, कल्याण पासून पनवेल घनसोली पर्यंत, तिथून पलीकडचा जो परगणा आहे सगळा महाड पर्यंत, पूर्ण महाराष्ट्र कधी सुरू होणार. कधी सुरू होणार. तिथून पलीकडचा सगळा महाराष्ट्र हो कधी सुरू होणार. तुमच्या रेल्वे यायच्या असल्या तरी आमच्याकडूनच यायच्या, तुमच्या गाड्या यायच्या असल्या तरी आमच्याकडूनच यायच्या. आमच्या हद्दीतले बोगदे सुद्धा तुमच्या चालणार नाहीये. शेवटी समाजाचा किती अंत बघायचा याला सुद्धा सीमा असते. माझा समाज आज नाही लढत, 45-40 वर्ष झालं खस्ता खाते. आमच्या अभ्यासक मोठे झाले, आमचे लढणारे गळून गेले. लोकांनी शांततेत मोर्चे काढले, लोकांनी बैठकात शांततेत सरकार सोबत घेतल्या. घटनेत समजावून सांगितलं, कायद्यात समजावून सांगितलं, आयोगात समजावून सांगितलं.
इतके शांततेने मोर्चे काढून समाजाच्या पदरात प्रत्येक वेळेस अपमानच पडेल. शेवटी माझा समाज नुसता अपमान सहन करायला नाही, नुसता तुमचा मार खायला नाही. आम्ही सुद्धा क्षेत्रीय मराठी संयमाला काही परिसीमा असते. किती दिवस सहन करायचं, त्याचा कोप काय होईल, त्याचा विद्रोह काय असेल याचा विचार नाही केला जात. माणसाची एकदा मनस्थिती जर ढळली, आपल्यावरती 45 वर्षापासून नुसता घाणेरडा अपमानच होतोय, घाणेरडी वागणूकच दिली जाते. त्यावेळेस मेल्याला समाज सुद्धा क्षत्रियाचं रूप धारण करतो, लक्षात ठेवा. आणि मग त्याचं अकराळ रूप नाही रोखू शकत. मेलेला माणूस सुद्धा ज्यावेळेस त्याची अस्मिता जागी होती, त्यावेळेस त्याचा स्वाभिमान जागा होतो. त्यावेळेस तो ना लेकरा बाळाचा विचार करतो, ना समाजाचा करतो, ना पोरा बाळाचा करतो, ना पण त्या सरकारचा करतो. तो काय होणार आहे याचा विचार नाही करत. शेवटी गोरगरिबांच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न, आणि त्याचं आयुष्य आणि भविष्य तुम्ही जर कुटीला बांधणार असले, शेवटी माझा समाज सुद्धा राज्यात 50% जास्त, त्याचा अस्तित्व टिकवायला तो खंबीर. अशी वेळ येऊच नाही. आणि देवेंद्र फडणवीस जर आणली तर त्याला माझा नाविलाज आहे. याला जबाबदार सुद्धा देवेंद्र फडणवीस असणार आहे. आणि याच देवेंद्र फडणवीसमुळं मोदी साहेबाला आणि अमित शहाला सुद्धा डाग लागणार आहे. त्याला आमचा नाविलाज आहे. तुम्ही मुंबई पुरते बोलाल, पण मुंबईच्या चारही बाजूच्या भिंती आमच्या आहेत. चारही बाजूचे तुमचे येणारे प्रवाह, तुमचा आर्थिक असन, सामाजिक असन, राजकीय असन, तुमचा व्यावसायिक असेल, शेवटी आमच्याच भूभागातून तुमचा येतो, हे तुम्ही कधी विसरू नका. एकदा जर परिणाम सुरू झाले, तुम्हाला रोखणार नाही. एवढं मात्र सांगून ठेवतो, ही धमकी नाही, ही महाराष्ट्राच्या हिताचं खरं सांगतोय. देवेंद्र फडणवीसमुळे महाराष्ट्र जर बिघडत चालला, अस्थिर व्हायला लागला, तर केंद्रापासून भाजपमधल्या मंत्र्यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीसचा विचार करणं गरजेचं आहे. त्याच्या आडमोठेपणामुळे नुसतं मुंबईचं बेटच जर तुमच्यावर सांभाळायची वेळ आली, तर तुमच्या जिंदगीवर थुकावं लागणार आहे. तुम्हाला फक्त मुंबईचं बेटच सांभाळायला लागणार आहे. आजूबाजूचे सगळे नाके मराठ्यांनी व्यापलेले असणार आहेत. हे मी करून आतापर्यंत दाखवलेलं आहे. आणि मी जर मेलोच तर बेट सुद्धा नाही तुमचं, महाराष्ट्राचं नाही, पण बेट सुद्धा तुमचं नाही. महाविकास आघाडी सरकार असताना देवेंद्र फडणवीसांनी अपवादात्मक कोण म्हणलं असं? 2-3 वर्षापूर्वीचं स्टेटमेंट आहे. महाविकास आघाडीचं सरकार असताना त्यांनी असं म्हटलं होतं, अपवादात्मक परिस्थिती जर निर्माण झाली तर आरक्षण देता येऊ शकतं. मात्र महाविकास आघाडी सरकारची तशी मानसिकता नाही आहे. त्यामुळे आता अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे का असं तुम्हाला वाटतंय का? तुम्हाला मी आणखीन आठवण करून देतो. देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले होते, अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास आरक्षण देता येतं, असं तुम्ही म्हणताय. पण त्यावेळेस त्यांचं सरकार नव्हतं ना, दुसऱ्यावर म्हणता येतो निवडून येत असतं म्हणून. निवडून आल्यावर आता आजची परिस्थिती अशी आहे, राज्यातले मराठी आरक्षण देण्याची परिस्थिती आहे. पुराव्यासहित दिलं पाहिजे. सत्ता नसताना देवेंद्र फडणवीसचं अंग वेगळं आहे. तुम्ही आपल्या शब्दाचा सरड्या बघितलेला आहे का? नाही. मी काय म्हणलं हेच कळत नाही तुम्हाला. त्याच आपल्या शब्दाचं सरड्याचं आधी शब्दाचा रंग बदलतो, नंतर नरड्याचा बदलतो, आणि मग पाठीचा बदलतो. असं एक सरडे आमच्याकडे खेड्यात, आणि तो हमेशा हिवरावरच राहतो. आणि हिवराला मंत्र्याने शाप दिलेला, ते बी नाही कळलं वाटतं तुम्हाला. जाऊ द्या.
परिस्थितीनं सत्ता याच्या अगोदर त्यांनी सांगितलं होतं पहिल्या कॅबिनेटला मी धनगराला आरक्षण दिलं का? असा माणूस मराठ्याला देता येतं म्हणला, त्याचं सरकार नव्हतं तो. त्यांनी सांगितलं होतं शेतकऱ्याची पुरी कर्जमाफी होती, नाही केली. असं माणूस सगळं होईल, मी मरोस तर मुंबई सोडित नाही. काही पोलिसांनी आपले भव्य रुमाल घातले. पुढे चालू आहे. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगतो, नीट ऐका. आता वातावरण थंड ठेवा. फडणवीस साहेब, आम्ही मुंबईत शांततेत आलेलो आहे, शांतता ठेवायची. पत्रकार बांधवांना विनंती, हे त्यांच्यापर्यंत फडणवीस साहेबांकडे पोहोचा. फडणवीस साहेबाच्या 40-50 पोलिसांनी गळ्यात आमच्या रुमाल स्वयंसेवकाचे बिल्ले घातले, रुमाल घातलेत आणि टोप्या घातल्या. रस्ते अडवतील वाशीकडं, तिथं विनोद पोखरकर आहे, त्यांनी हे भांडं फोडलंय सगळं. आणि पोरांच्या गाड्या अडवून पोराला ते पोलिस म्हणते पाटलांनी सांगितलंय गाड्या घेऊन वापस जायचं. एक ध्यानात ठेवा फडणवीस साहेब, इतकी वाईट आणि नीच वेळ येईल तुमच्यावर, भगवे रुमाला पोलिसाला घालायची वेळ येईल, आम्हाला कधी वाटलं नव्हतं. आणि तुम्ही मराठी पाठवून पुढे पाठवता मुंबईच्या बाहेर. जर तुम्हाला असंच करायचं असेल तर महाराष्ट्रातले तुमचे आमदार खासदार मंत्री सुद्धा आम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर पाठवावं लागतील. तुम्ही जर आमचे लोक मुंबईच्या बाहेर पाठवणार असले तर आम्ही आमच्या पोरं गावाकडे जाणार, हे पण सांगतो. पण आमच्या तिकडे असणारे तुमचे आमदार खासदार तुम्हाला पिढ्यांना पार इकडेच सांभाळावं लागतील, हे पण ध्यानात ठेवा. आम्ही मग महाराष्ट्रात त्यांना राहून देणार नाही. हे देवेंद्र फडणवीसांनी ताबडतोब थांबवा. वाशीकडं काही ठाण्याच्या कोपऱ्यात, कल्याणकडं हे चाललेले प्रयोग तत्काळ थांबवा. कारण तुम्हाला हे पोराला तुम्ही तुमचे पोलीस रुमाल घालून सांगते पाटलांना सांगितलं गाड्या घेऊन माघारी जा. हे तुम्ही पहिलं बंद करायला लावा तुमच्या पोलिसाला. आणि त्या पोलिसांना पहिले सस्पेंड करा, ते कोण कोण आहेत भगवी रुमाल घातले. आणि याच्या पलीकडे तुम्ही जर ही गोष्ट थांबवलीच नाही फडणवीस साहेब, होऊन काय होईल तर आमच्या पोराला माघारी गावाकडे जावं लागेल, एवढंच होईल. पण राज्यात तुमची एवढी दशा तुमचे आमदार खासदार मंत्र्याची होईल, त्याला लेकरा बाळा सहित आमच्या महाराष्ट्रात मग आम्ही राहून देणार नाही तुमच्या एका चुकीमुळे. ही शब्द आता ध्यानात ठेवा. काय होईल मग सगळ्या पोरं इथून माघारी जातील, पण पुन्हा महाराष्ट्रात तुमचा आमदार खासदार मंत्री राहू शकत नाही. हे तुम्हाला मग थोड्या दिवसात दिसत. ती वेळ येऊ देऊ नका. नितेश राणे यांनी बीबीसीशी बोलताना असं म्हटलंय, तुम्ही जर आमच्या नेत्यांना शिव्या घातला तर आम्ही सुद्धा तुम्हाला शिव्या देऊन अनेक प्रकारच्या शिव्या असतील. कोण म्हणलं? नितेश राणे. चिचुंदरी अंगावर एक बी केस नसलेली चिचुंदरी, लाल दिसती नुसती एवढी. चिचुंदरीचा आवाज तो ऐकला तुम्ही? त्याचा आणि त्याचा सारखा जे करते नुसती. आणि लगेच हागटी लगेच निघती. आमच्या नेत्याला जर बोलले तर आम्ही सुद्धा शिव्या देऊ. अरे बेट्या
नेता नाही येतो, जात येतो. 96 कोळी म्हणतो तू स्वतःला, काय 96 कोळीवर भंगार तू. नेता बाप नाही तो, समाज बाप येतो. 96 कोळीतला 96 कोळीच असं असतं, 96 कोळी ही मायबाप त्याची जनता असते. नेता बाप नसतो त्याचा 96 कोळीचा. तू एक काम कर, तू 96 कोळीचा 9 काढून टाका, 6 कराय. आता मी दादाला काय बोललो का, दादा म्हणजे राणे साहेब, मग तो बोलायला पाहिजे. मी निलेश साहेबाला काय बोललो का, मग तो बोलायला पाहिजे. तो नेत्याचा तुला काय समान बघ, तू काय या काय बेटातला जन्मालेला आहे का, येगळ्या बेटात पाहिलं झाला का तू. दादाचं असं रक्त आहे ना ते मराठीला सोडून असं कसं काय वागायला लागलं या काय. माझं एवढंच सांगणं आहे, पुन्हा एकदा आता शेवटचं. दादाला म्हणजे मोठ्या राणे साहेबाला, दादा आणि निलेश साहेब, मी तुम्हाला आता 3दा सांगितलं आतापर्यंत, त्याला समजून सांगा. आता मी हे उपोषण, तुम्ही जर त्याला समजून नाही सांगितलं, ते नीट जर नाही राहिले, त्याला असा लाल करतो ना एका दिवशी, त्याला वाटत असं ना मला भेटेचं नाम त्याकडे गुंडाच्या टोळ्या, आता मी कोणी तो टोळ्या. मला माहिती होतो दादागिरी कुठे 100 लावली, 3 उठली तुझी दादागिरी. आता लय झालं तर 4-2 जात होतं ते समुद्रात, सगळं माहिती माझ्यावर कुंडली. ती भीती आम्हाला होईल लवकरच. तू मला खोल घरात घुसायला नको, तुला कुठे वाजतात भेटला नसेल, पण मी असंच 96 कोळी मराठ्याची अशी आवडा देतो, तू कुठं बशी. निलेश साहेबांनी दादा त्याला एकदा सांगाव नसता, मी परिणामाचा विचार करणार नाही. आणि दादाला निलेश साहेब चांगला माहितीये पोट्ट काय चीज. आता बाद झालं, गळून गेलो. मोबाईलला घेतो. स्टिकर काढायला लावली होती, स्टिकर ठाण्यामध्ये. संभाजीनगरवरून आलो आम्ही. कोणतं स्टिकर काढायला लागलं होता किंवा स्टिकर काढायला नाव लिहून घेतलं का पोलिसाचं, नाव लिहून घेतलं का पोलिसाचं, काय होतं त्याच्या बिल्ल्यावर लिहिलं, तुम्ही लिहून घेतलं का. आंदोलन संपल्यावर मी लावतो चौकशी त्याची, तुम्ही टेन्शन घ्या. आता मी काय अधिकारी घातल्यात, मी असे माज आलेले, तुला माहित नसणार की मी माज आलेले नाही अधिकारी घातला आतापर्यंत. मी घालतो त्याला त्रास दिल्याबद्दल, त्याचं नाव लिहून घालतो. बस झालं, धन्यवाद. आता मग आता लाईट बंद करायचं करू दे, आपलं जनरेटर लावा, आपली मराठी चावला दे, देवेंद्र फडणवीस वेगळा विषय. काही ठिकाणी भगवा उपळणा असेल, त्याला पाणी दिलं जात नाही दुकानामध्ये आंदोलकाला. त्या आंदोलकांनीच ही गोष्ट लोकमतला सांगितली. या संदर्भात काही म्हणा. देवेंद्र फडणवीसने किती त्रास दिला, लाईट बंद केली, भगवा उपरणा दिसल्यावर पाणी नाही दिलं, असे आदेश जरी दिले असते तरी आम्ही लढणार आहेत, आरक्षण घेणार आहेत. का व्हायचं ते होऊ दे, पण आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडित नाही. धन्यवाद. बस आता बस, धन्यवाद. हो, फक्त एक काम करा, सगळेजण शांत राहा. कोणी धिंगाणा फिंगाणा करायचं नाही, किती त्रास झाला तरी शांत राहा. 7-8 दिवस काय होतंय काय नाही सगळं बारीक देत ठेवा. फक्त कोणी वाईट पाऊल उचलू नका, आपल्या जातीचे मान खाल्ले झाले पाहिजे. मी सांगितलं तुम्हाला, तुम्ही फक्त शांत राहा.
कितीही त्रास होऊ द्या म्हणलं तुम्हाला, लालबागला जाऊन देऊ नका, पुढे जाऊन देऊ नका, तुम्हाला पुढे माग घ्यायला होतो. देवेंद्र फडणवीसने मुद्दाम सांगितलेलं अधिकाऱ्याला ते गाड्या 4,000 फाईन लावा, 1 रुपया भरायचा नाही, 1 रुपया भरायचा नाही. बघून लोक आहे फक्त तुम्ही शांत राहा, एवढं सांभाळा. पुढे तुम्हाला काही त्रास झाला तरी सहन करा, शांत राहा. एक दिवस असा येईल की तो परत म्हणून इकडे फिरा म्हणून फिरावं, काही अडचण नाही. तो सध्या आपला अंत बघतोय, आपण फक्त शांत राहा. आता त्यांनी अटक शेतूला पोलिसांनी गाड्या अडवल्या जेवणाच्या. आता तुम्ही मला सांगत बसले मी उपोषण करू का ते करू, मी काय करू. आता ते देवेंद्र फडणवीसला उपाशी लोक मारायचे ठरवलं त्यांनी, म्हणून मग उपाशी काय त्याला एवढं, आपण मरू उपाशी. जे मरण समजा मी मेलो, वर्ष पुढे जाळा मला, त्याला जर लोकच उपाशी मारायचे तर मेलेला माणूस आता त्याच्या दारातच जावं लागणार. आता मीच मरणार आहे पहिला, गोळ्या घालून म्हणा, उपोषण करून म्हणा, त्याच्या दारात जाळा. त्याला काय, त्याला जर लोकांच्या आमच्या आणलेल्या भाकरी त्याला इथल्या लोकांना खाऊ द्या ना, ती मुंबईतले लोक आम्हाला देतात, त्यांचं खाऊ द्या ना, त्यांच्यावर दबाव आणतोय फोन करून तुम्ही तिकडे जेवण नेऊन देऊ नका. म्हणून तुम्हाला सांगतो, भेटायला आलेल्या नेत्याच्या गाड्या आणू नका, मूर्खपणा करू नका. त्या हरामखोराचं ऐकून महायुतीचे लोक, महाविकास आघाडीचे लोक आपल्याला भेटायला यायचे तर तुम्ही आलेल्यामुळे येणार नाही. तो विचित्र माणूस, त्याच्यामुळे तुम्ही कोणत्या नेत्याला आडू नका, शहाणे व्हा. आडी नारळा टगळे धरून वाडा. तू कोणाच्या पोटचा आहे नेमका सांग मला, भाजपच्या पोटचा आहे का मराठ्याच्या पोटचा आहे? तुम्हाला काय रोग आले का, गाडी आली नाकडे जायला, कशामुळे आली तो म्हणून? तुला काय ताण आहे, तो काय टेन्शन दिलं त्यांना? कोणी नेत्याला अडवायला गेला ना, त्याला धरून बोलून आणा, त्याला फक्त माया पुढे आणा. तुम्ही काय कामाचं मग ते गाडी आली तुम्ही, म्हणजे आपण एवढे मोठे असून ते 2-3 जण गाडी भरायला लागले, देवेंद्र फडणवीसने पाठवले. त्याला तेच वाटतंय आपल्या लोकांनी गाड्या नेत्याच्या आणावं, मग नेते यांच्याकडे जाऊ दे, आणि तुम्ही तेच काम करायला. काय डोकं वापरणार आहोत तुम्ही, त्याला आम्ही 500 किलोमीटर. आपल्याकडं भाजपचा, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचा नेता येऊ नये, ते स्वप्न बघतोय, आणि त्याचं स्वप्न तुम्ही पूर्ण करायला लागले. लोकांना आलेलं की लोक इकडे येणार नाही, झालं त्याचं स्वप्न साकार. तो आपल्याला जेवण देणाऱ्याला फोन करून सांगतो, तुम्ही काय जेवण देता. त्यांनी लालबागच्या राजाचं जेवण बंद केलं आपल्या लोकांसोबत. आता गाड्या अडवायला, त्याला वाटतं मराठीचे लोक कदरून माघारी गेले पाहिजे. त्याला माहित नाही आम्ही 2-2 महिन्याच्या तयारीने आलो. आणखी पुढच्या शनिवारी रविवारी आमच्या सामानाचा ट्रक येणार आहे. देवेंद्र फडणवीस जेवढा त्रास देईल तेवढं 8-10 दिवसांनी आंदोलन हे मोठं होणार. ते जितका त्रास देईल तितकं वाईट भोगावं लागणार आहे त्यांचे आमदार खासदार मंत्र्याला, तितकं वाईट. जितकं आम्ही 8-10 दिवस मुंबईत भोगू त्याच्यापेक्षा 100 पट जास्त त्याच्या नेत्याला महाराष्ट्रात भोगावं लागणार आहे. ध्यानात ठेवा मला. तू या टायमाला तो मराठ्यापुढे वाकला बी तरी आम्ही सोडणार नाही तो नेते. शांत राहा सगळे.
काय केलं काय मला आपल्या पूर्णपणे काही गोष्टी आता समज दाखवू शकतो मला परत येत पण पडते मला